जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत आपण आता एका अशा दिंडीमध्ये आहोत. ही दिंडी आहे पंढरपूरची. ही देहूमध्ये आता सर्व वारकरी आलेत आणि पुन्हा आता पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात. परंतु पंढरपूरमधील लोक देखील वारीमध्ये सहभागी होत असतात, हे देखील विशेष आहे. आपण पाहू शकतो आता वारीमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू आहे. संध्याकाळच्या 20व्या ठिकाणी सर्व वरवंडी थांबलेले आहेत. अनेक महिला भगिनी असतील या आता स्वयंपाक करण्यामध्ये मग्न आहे. काही जण चपात्या थापतायत, ते काही भाजी करण्यामध्ये, काही भाजी एक चिरत आहे. म्हणजे दिवसभराचा थकवा दूर करून आता हे 20व्यासाठी थांबलेलं आणि आपल्या संध्याकाळच्या जेवणाची सोय हे सर्व वारकरी महिला भगिनी करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आपण काही महिला वारकऱ्यांशी देखील चर्चा करणार आहोत. काय माऊली, काय सांगाल, काय करताय? आम्ही कोबू चिरायला लागलोया, कोबीची भाजी करायला लागलोया. दिवसभर वारीमध्ये चालला? हो हो, दिवसभर वारीमध्ये चाललो. चिरायला लागले आता चिरायला लागलोया. कसं वाटतं दिवसभर वारीमध्ये चाललं? छान वाटतं, छान वाटतं चालायला. छान वाटतं. सर्व वारकरी पंढरपूर मध्ये जात असतात. तुम्ही पंढरपूर मधून देऊत गेला आणि पुन्हा पंढरपूरला निघाला. कसं वाटतं एकंदरीत? पंढरपूर वरनं देऊळ गेलो ना, आता गाडीतनं पुन्हा आता देऊळपासून चालत इकडे माघारी पंढरपूरला निघालो. पंढरपूर मध्ये रोज विठुराया भेटत असतो ना? आम्ही पंढरपूरला महिन्याला वारीला येतो. आम्ही आहे कवटे मंकाळच, महिन्याला वारीला पंढरपुरात असतो या महिन्याला. काय सांगाल, तुमच्या वारीमध्ये किती लोक आहेत? किती लोकांचा स्वयंपाक रोज संध्याकाळी तुम्ही करत असताय? आम्ही वारीमध्ये 300 लोक आहे. आम्ही 300 लोकांचा स्वयंपाक करतो. रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक चालून यायचं, स्वयंपाक करायचा, खायचं, झोपायचं, 4 वाजता उठायचं ना अजून चालू करायचं, जायचं. आमचं हे चालूच असते रोजचं. आता 21 दिवस आमचं हे चालूच आहे सारखं. नक्कीच अजून देखील काही महिला भगिनी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ते आता चपात्या करण्यामध्ये मग्न आहे. कॅमेरामॅनला मी सांगतो समोरच्या साईडने या, कारण ह्या दिसत आहेत सर्व ताई स्वयंपाक करतात. त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत की काय चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे. ताई, काय सांगाल, काय करताय? त्या ताईकडे द्या. काय करतात तुम्ही? काय चपात्या करायला लागलोय. काय दिवसभर वारीमध्ये चाललात? चाललो. होय. दिवसभर चालून दमला नाही का? नाही दमलो. नाही. रोजचा घरचा स्वयंपाक आणि आज वारीला स्वयंपाक काय वेगळं पण जाणवतं तुम्हाला? छान वाटतंय, छान वाटतं. तुम्ही काय सांगाल ताई, रोजचा घरचा स्वयंपाक आणि रामकृष्ण हरी. वारीमध्ये स्वयंपाक करताय? छान वाटतंय, छान वाटतंय. किती वारकऱ्यांचा स्वयंपाक रोज तुम्हाला करावा लागतो सगळ्यांना? 200. किती जणी तुम्ही आज सर्व स्वयंपाक करता? आम्ही आता 10-12 जण तरी आहेच. काय वाटतं? छान वाटले. मी पहिल्यांदाच आल्या खरं. पहिला अनुभव आहे तुम्हाला? पहिला अनुभव कसा आहे? बरा वाटते. आणि केव्हा वाटतंय? इथून पुढे दरवर्षी वारी दिसणार की. सांगाल काय तुमचा किती वर्षाचा अनुभव? पहिल्यांदा चालले आणि मला खूप छान वाटतं, कारण दिवसभर चालून संध्याकाळी जेव्हा आम्ही हा स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा असा थकवा नाही जाणवत. आणि घरगुती आपण थोडस जरी काम केलं तर थकून जातो. पण तुम्ही एखाद दिवशी घरी चालता की घरी जास्त काम झालं तुम्हाला थकवा वाटतो, थकल्याचं वाटतं, तुम्ही आराम करता. परंतु इथं वारीमध्ये थकवा नाही वाटत. रोज एवढा 10-15 किलोमीटर चालतं आणि थकत नाही आम्ही. आणि मला हा पण एक त्याची कृपा असेल पांडुरंगाची. आणि दुसरं मला असं वाटतं की आम्हाला इतक्या सुखसोयी आहेत आता, पण त्या काळामध्ये जेव्हा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरी महाराज होते त्यावेळेला त्यांनी म्हणजे किती संघर्ष केला लोकांच्या सोबत. म्हणजे लोक त्यांना कसे हे करत होते, मानत नव्हते एवढे. आज म्हणजे दगडाच्या देवाला सगळे मानतात, पण ज्या वेळेला ते होते त्यावेळेला लाईट नव्हती, नळ नव्हते, पाण्याची सोय वगैरे नव्हती. ते कसे करत असतील? कठीण काळामध्ये त्यांनी वारी सुरू केली. आज आम्हाला एवढ्या सुखसोयी आहेत. आम्ही घरामध्ये एसी मध्ये राहतो, म्हणजे फॅन, गादी, खॉट, म्हणजे सगळं. पण दिंडीमध्ये कसं कुठेही झोपा, कुठेही म्हणजे खडकर वाट असं म्हणजे सोयी नाही, म्हणजे हे नाही ना, सुखसुविधा नाहीत. कुठे शेतामध्ये झोपा, तंबू टाकून झोपा, पण तरीही मजा येते. म्हणजे असं थकवा नाही जाणवत. म्हणजे एकंदरीत तुम्ही वारीचा अनुभव चांगला घेता, वारीचा आनंद घेता. आनंद घेतो. विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेलीच आहे. आणि असं वाटतं
वाटतं की तो आपल्या जवळच आहे, म्हणजे त्रास नाही वाटत एवढं थकून. अनेक जण आता सांगत आहे की आम्ही एवढं चालतो त्यामध्ये थकत देखील काही वारकरी देखील आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत काय परिस्थिती, कशी वारी आहे. काय सांगाल माऊली, तुमची वारी कुठली दिंडी आहे आणि किती वर्षापासून दिंडी आहे? सर्वसाधारण ह्या दिंडीला 25 ते 26 वर्ष झालेली आहेत. आदरणीय श्री हरिदास महाराज ढवळीकर, दिंडी क्रमांक 276 आहे. सर्वसाधारण 26 ते 27 वर्ष झाले ही दिंडीचा चालू आहे आणि माझी सर्वसाधारण ही 13वी वारी आहे. हा, काय वाटतं एकंदरीत दिंडीचा 15 दिवसाचा अनुभव कसा असतो? दिंडीचा अनुभव सांगायचा झालं तर खूप काही चांगला असतो. थकवा बिकवा असं काही जाणवत नाही. आता एकंदरीत तुम्ही पंढरपूर मधले सर्व आहात, तुम्हाला विठुरायाचे दर्शन वेळोवेळी घडतच असतं, तरी देखील वारी का? विठुरायाचं दर्शन वेळोवेळी घडत असतं. पंढरपूरला जायला पाहिजे असं काय, जो चालत वारकरी जातो त्याला तरी असं काय वाटत नाही, तिथं जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. देव हा आपल्या संगच आहे, त्यामुळे तेथून जाऊन दर्शन घ्यावं असं काही नाही. देव हा माणसातच आहे. देव हा माणसाचा आहे म्हणून वारी करणे हे गरजेचं. वार करणे हे खूप गरजेचं आहे. तेव्हा नामस्मरणही घडतं आणि दिंडी क्रमांक 276 कडून एक अतिशय महत्वाचा संदेश सांगतो की युवक वर्गांनी दिंडीत सहभागी मोठ्या प्रमाणात व्हावं, हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. आज अनेक युवक देखील दिसतात, युवकांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात दिंडीत दिसतो, म्हणजे हे कुठेतरी बदलाच. आता अशा पद्धतीने जरी सांगायचं झालं, दिंडीच्या प्रस्थानाच्या अगोदर 2 दिवस खूप मोठा पाऊस होता. प्रस्थाना दिवशी पाऊस होता. प्रस्थानाच्या दिवशी देहूमधून आम्ही बाहेर पडलो त्यावेळी पाऊस बऱ्या प्रमाणात चालू होता, पण आम्ही ज्यावेळी आकुर्डीमध्ये आलो त्या टायमाला पूर्ण पाऊस थांबला होता. आज आळंदीच्या बाबतीत विषय जरी करायचा झाला तर बघा, नदीच्या वरून म्हणजे फुलाच्या वरून पाणी चाललेलं. तिन्ही पूल पुन्हा खाली. हा, पण ज्यावेळी माऊली प्रस्थान होणार आहेत त्या टायमाला त्या फुलाचं पाणी खाली गेलं. म्हणजे माणूस काय म्हणतं, दैविक शक्ती नाही, पण ह्या पृथ्वी तलावर देव आहे म्हणून तुम्ही मी सर्वजण सुखरूप आहे. नाही, दैवी शक्तीचा तुम्ही उल्लेख केला. अनेक वर्ष इंद्रायणी ही दूषित म्हणून आरोप दूषित म्हणून होती. बघा तुम्ही, 4च दिवसापूर्वी त्या नदीमध्ये पांढरा जो फेस असतो हा फेस होतो, हा स्वच्छ प्रशासनाकडून होणार नव्हता, पण भगवंतानं वरुण राजानं सुरुवात केली, ती पूर्ण घाण धुवून गेली. म्हणजे साक्षात माऊलींच्या तुकोबरायांच्या प्रस्थानासाठी साक्षात वरुण राज सगळे धावून आले. तुम्ही याच्याकडे कसं पाहता म्हणजे या सगळ्या गोष्टी? ह्या दृष्टिकोनानं खूप काही चांगलं पाहतो. तसं जर सांगायचं झालं तर एकंदरी वारीनं आजपर्यंत खूप काही दिलं आणि सांगायचं जरी झालं अश्रूही येतात. जगद्गुरु श्रीश्रेष्ठ तुकाराम महाराज, माऊली, साक्षात भगवंत, त्यांची थोडी निका सेवा सर्व संतांच्या हातातून घडते म्हणून आज इथपर्यंत हा समाज आणि महाराष्ट्र सुरक्षित आहे. रामकृष्ण हरी. माऊली, काय सांगाल, तुम्ही कुठनं आलात आणि काय माझं नाव सत्वशीला पाटील. आम्ही तासगाव मधून आलोय. ह्याच्या आधी तीन वेळा माऊलींचं झालंय, पण आम्हाला तुकोबा महाराजांची दिंडी करायची होती, आम्ही म्हणून आलोय. पण या दिंडीत खरं तर सेवा सगळ्यांची चांगली घडत्या आणि मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी तुकोबा रायांची जर करायची असेल दिंडी तर ह्यात सामील व्हावं. तुमची ही पहिलीच दिंडी आहे? पहिलीच. विठुरायाची ओढ लागली? हो, फार. म्हणजे आमची कार्तिक वारी असते, त्याच्यात 14-15 झाल्यात, पण ही पहिलीच आहे. विठुरायाला काय साकडे घालणार आहात? विठुरायाला सांगते की पाऊस पाणी भरपूर होऊ दे, सगळ्या लोकांना म्हणजे सद्बुद्धी होऊ दे, सगळ्यांशी सगळी चांगली वागू देत आणि आज जी लोक हे वारलीत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ती एक दुःखद घटना व्हायला नको पाहिजे होती, ती व्हायला नको पाहिजे होती. माऊली, तुम्ही काय सांगाल, कुठनं आलात आणि काय भावना आहे तुमच्या? रामकृष्ण हरी. मी तासगावातून आले आहे आणि ही आमची दुसरी वारी आहे माझी. या वारीत मी दुसऱ्यांदा आले आणि हे ते सेवा चांगली आहे, स्वयंपाक वगैरे सगळा छान असतो आणि दिंडीकर महाराज हे सर्व चांगले, सर्वांना मोहरं बोलवून हरिपाठ करून घेतात, आमच्याकडे अभंग म्हणून घेतात. तुम्ही मागे राहू नका, मोरे या, अभंग म्हणा, तुम्ही शिका काहीतरी. एखादा अभंग ऐकू शकता? हो.
हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी मना मनुष्य जन्म नाही पुन्हा राम कृष्ण हरी मना मनुष्य जन्म नाही पुन्हा हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी मना भजन कीर्तन नाही पुन्हा राम कृष्ण हरी मना भजन कीर्तन नाही पुन्हा हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी राम कृष्ण हरी मना सुख सोळा नाही पुन्हा राम कृष्ण हरी मना हा सुख सोळा नाही पुन्हा हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी तुकारामाने कीर्तन गजर वैकुंठाला झाले हजर तुकारामाने केला गजर वैकुंठाला झाले हजर हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी हरी राम कृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी रामकृष्ण हरी. नक्की सुंदर असा अभंग तुम्ही ऐकवलेला आहे. माऊली, काय आहे तुमच्या काय भावना आहेत आज पंढरपूर? काय नाही वारीला यायचं म्हणजे महिनाभर सगळं हे करायला लागलं तयारी सगळी आवडीनं असं म्हणजे आले आम्ही ह्या तुकाराम माऊलीच्या दिंडीत पहिल्यांदाच आलो पहिल्यांदाच आले आम्ही 3 आठवडे वारीमध्ये आता घरची कामं कसं घरचे आहेत की सून ते आहे पाठीमागे सगळी करायला घरची आठवण येत नाही? नाही अजिबात काय आठवण येत नाही काय नाही मुलंच ना तोंड ते फोन करतात कुठं आहे काय आहे म्हणून आम्ही म्हणजे आम्ही काय तसंही करत नाही आम्हाला कसं आहे, माहेर काय आहे? आल्यासारखं वाटतं इकडं आल्यावरती आनंदच आहे माहेर मध्येच आम्ही रंगून जातो इथं. नक्कीच आपण पाहिलं अनेक वारकरी आहेत, अनेक भाऊ आहेत. बाबा, काय सांगाल? तुम्ही देखील वारी करता, किती वर्षापासून वारी करता, काय अनुभव आहे तुमचा? आम्ही 8-10 वर्षे वारी करतोय. वारी म्हणजे आम्ही जन्म मरणात ते वारी. जगद्गुरु तुकोबाराय ह्या सर्व जड जीवांचा उद्धार फक्त त्यांच्यापासूनच होऊ शकतो. म्हणून आम्ही बाबांच्या वारीसाठी रात्रंदिवस चैन पडत नसत्या. कधी एकादशी, कधी वारी येत्या, रात्रंदिवस बाबांच्या विषयी चैन पडत. आणि त्यांची कृपा आम्हा सर्व जीवावर आहे म्हणून त्यांची कृपाच आम्हाला ग बसून देत नाही. हा, त्यांची कृपा आम्हाला ग बसून देत नाही. मग आम्ही बी उचलत्या पावलानं बाबाकडं अगोदरच मनापासूनच हजर असतो. आणि आमची जन्म वर्णाती वारी ही वारी आमची अखंड चालू असते. तुम्ही काय सांगाल? विठुरायाची ओढ लागलेली आहे तुम्हाला. माऊलीचं दर्शन घ्यायसाठी सगळेच लोक आतुरतेने येतात. आपणाला आतुरता येते म्हणून आपण आलो इकडे. राज्यामध्ये पाऊस नाहीये, कसं पाहताय याच्याकडे? देहूला आम्ही गेलतो तर 2 दिवस धो पाऊस होता. इथून पुढे आल्यापासून पाऊस कमी आलाय. इकडे पाऊसच नाही म्हणा, पण माऊलीच्या कृपेने पाऊसही चांगला पडून जाईल पुन्हा. नक्कीच माऊली. काय सांगाल माऊली, तुम्ही किती वर्षापासून वारी करता, काय तुमचा अनुभव आहे? मी एक 12-13 वर्षापासून वारी करतो की काय पांडुरंगाच्या जेनं तुकाराम महाराजाच्या पावलावर पाऊल टाकून भगवंताकडे गेले, त्याला भगवंतानं जे पाहिजे ते त्याला तर दिलंच, पण त्याच्यामुळं त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही दिले. त्यामुळं म्हणजे इकडं आल्यानंतर सगळ्या देवान मनुष्य सगळ्याच विसरलेले असतात. चिखल, वारा, पाऊस, तुम्हाला इथं कोण संरक्षणला लागत नाही. इथं कोण कोणाला आहो एक दिवस आपण घरात पाहुणाला सकाळी जेवला तर संध्याकाळी गावात जातोय बघतोय, पण इथं अन्नदाना करता शेकडो माणसं उभा राहिले. तुमचं वय काय बाबा? माझं 73 वर्ष वय. वारीत दिवसभर चालून जमत नाही? आला खरं म्हणजे मी नाही जमत. का जमत नाही? तेच मला विचारायचं. नाही, आता कसं आहे, ही सगळी त्याची कृपा आहे. कोणाची? भगवंताची कृपा आहे, परमात्मा पांडुरंगाची कृपा आहे. मला तुम्ही युवा तरुणांना काय संदेश द्याल? आता तुम्ही 73 वर्षाच्या वारी करता, युवा तरुणांना मला असं एक व्यसनाच्या मागे माझं- चाललेले तरुण, हा. त्यांना काय सांगाल?
नाही सांगा ना, आता तुम्हाला सांगतो मी सांगितलं का भगवंताने काय सांगितले आता तुम्ही कुठे बी जावा अगदी एक किरसून घ्यायचे म्हणलं तर पैसे दिल्याशिवाय मिळते का भगवंताचं नाव फुकट आहे ह्याला काय या पांडुरंगाला द्यावं लागत नाही काही घ्यावं लागत नाही ह्याच्यापाशी जाऊन बसावं लागत नाही आणि उठावं लागत नाही त्यामुळं जायचं दर्शन घ्यायचं यायचं पाहिजे ते त्या माणसाला देतो फक्त तत्वावर गेलं पाहिजे. काय सांगाल जेवण झालं नाही अजून. काय वारीतला अनुभव काय वारीचा अनुभव घरची आठवण सुद्धा होत नाही. पांडुरंगाला जावं असं प्रत्येकाला वाटतंय पण या वारीत सुद्धा कुठलं काही कमी नाही काय नाही सगळं येता सांगाय. कितवी वारी आहे तुमची ही माझी पहिलीच वारी आहे. पहिलाच अनुभव कसा आहे पहिला अनुभव म्हणजे या वारीत आल्यापासून सगळं हरिनामाशिवाय काही नाही. वेळच्या वेळी सगळं आहे जेवण खाणं सगळं आहे आंघोळ पाणी सगळंच येतं सांगाय आणि मार्गदर्शन बी चांगलं आहे. तुम्ही काय लोकांना संदेश द्याल वारीच्या माध्यमातून संदेश काय प्रत्येकानं जर हे हरिनाम धरलं तर चांगलंच आहे. नक्कीच आपण आता अनेक वारकऱ्यांच्या भावना देखील जाणून घेतल्या. एकदा तरी आयुष्यात वारी करावी विठुनामाचा जप करावा अशा अनेकांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. सचिन धुमाळ, LS मराठी, वरवण, पुणे.